रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, माझं नाव आहे अशोक चांगू भगत। आम्ही आलोय कर्जत मोग्रज आनंदवाडी मधून। तर आज या आदिवासी विकास परिषदेमध्ये आपली जी थीम होती ती आदिवासी लग्न पद्धती कशी आहे त्याची एक स्टॉलच्या टाइप आपल्याला ते दाखवायचं होतं। त्यामध्ये आपण थोड्या स्वरूपात आदिवासी लग्न पद्धती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आदिवासी लग्न पद्धतीमध्ये म्हणायला गेले तर तसे बरेचसे दिवस लागतात, परंतु आता प्रामुख्याने आपण ते 4 दिवसांचं लग्न करतो। पहिल्या दिवशीच्या लग्न पद्धतीमध्ये उठणे असतं, ज्यामध्ये लग्न घरातील नवरा असेल नवरी असेल हे या नवऱ्यांना उठणे लावून लग्न पद्धतीला सुरुवात होते। लग्न पद्धतीचा दुसरा दिवस हा हळदीचा असतो। हा खूप महत्त्वाचा दिवस असतो या परंपरेमध्ये। यामध्ये सुरुवातीलाच गावातील तरुण येऊन लग्न घरामध्ये खूप आवरावर करतायत। त्यानंतर गावात जो काही ढोल असेल ताशा असेल त्याच्या गजराने ते लग्न घर दुमदुमून उठतं आणि त्याच्या माध्यमातून मग ते लग्नाला सुरुवात होते खऱ्या अर्थाने। बाहेरील जी झाडं आहेत म्हणजे आंबा असेल, जांभूळ असेल, उंबर असेल, या झाडांची पानं या आपल्या आदिवासी लग्न पद्धतीमध्ये अतिशय शुभ मानली जातात, जेणेकरून या निसर्गाच्या सानिध्यात या आदिवासी लग्न पद्धती होत असते। ज्यामध्ये आपण हळदीच्या दिवशी सर्वप्रथम लग्न घरातील मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्या आई वडिलांना पहिल्यांदा हळद लागली जाते आणि त्यासोबत मग त्या मुलीला असेल मुलाला असेल मग हळद लावली जाते आणि तिथून ही हळदीची सुरुवात होते। त्यानंतर गावातील ज्या गाणे गाणाऱ्या महिला आहेत आपल्या धवलारीन आपण त्यांना म्हणतो, तर त्यांच्या माध्यमातून मग त्या विधी सुरुवात होते। नवरा मुलाला नवरी मुलीला हळद लावणे, हळदी सोबत एक विशिष्ट गाणे असतात आणि ती मग गाणे बोलून त्या कार्यक्रम सुरू होतो। त्यानंतर हळदीच्या रात्रीचा जो दिवस असतो, रात्र जी असते हळदीची ती रात्र ही अतिशय महत्वाची असते। त्यामध्ये आदिवासी पद्धतीने आता जे आपलं वंश आहे किंवा आपली जी कुटुंब परंपरा आहे त्या कुटुंब परंपरेतील आपले कोणते दैवत आहे किंवा विशिष्ट असे कुटुंबाचे विशिष्ट दैवत असतात, त्यामध्ये या दैवतामध्ये एकतर विशिष्ट असं फूल असतं, विशिष्ट असतं झाड असतं, विशिष्ट असं झाडाची पानं असतात आणि त्या पद्धतीने समजा आता भगत आडनावाचं जर यामध्ये घेतलं तर त्यामध्ये त्या दैवत पद्धतीला आपण एक कमळाचं फूल लागतं किंवा इतर कोणत्या आडनावाच्या व्यक्तींना सूर्यफूल लागतं किंवा कळंब जी वनस्पती आहे त्याचं फूल लागतं किंवा ताड नावाची वनस्पती आहे तिचं पान लागतं। अशी वेगवेगळ्या पद्धतीने हे दैवत बसवली जातात। त्यामध्ये 9 असे खण केले जातात। या 9 खणामध्ये हळकुंड त्याला म्हटलं जातं, सुपारी, बदाम, खारीक आणि एक सुटारुपाय असं ठेवलं जातं। त्यामध्ये नागवेलीचं पान, हळद कुंकू आणि त्याच्यावर अक्षदा वाहून ते दैवत मांडलं जातं आणि या दैवतासमोर तिथे जे नवरा असेल किंवा नवरी असेल ते बसून त्यामध्ये तेल पाडणं म्हणून ओळखलं जातं, संबोधलं जातं। त्यामध्ये आता ही जी आपली काठी आहे आणि हातामध्ये जो नवरा नवरीची कलवरी असेल तिच्या हातामध्ये ही काठी असते आणि एका हातामध्ये तेल असतं। तर ते तेल या काठीच्या साहाय्याने नवरा नवरीच्या डोक्यावर ते जी धवलारींबाई गाणे गाईल त्या पद्धतीने ते टाकलं जातं आणि या दैवत पद्धतीमध्ये आपले जे पूर्वज आहेत, आपले जे गावातील प्रमुख व्यक्ती आहेत, त्यामध्ये गावातील 5 पंच असतील, त्यामध्ये खोत असेल, पाटील असेल, गावातील कोतवाल असेल, पोलीस पाटील असतील, तर अशा व्यक्तींना एक विशिष्ट मानाचा विडा दिला जातो आणि त्या विड्याच्या सहाय्याने मग हे पूर्ण हळदीचा समारंभ होतो। हळदी समारंभ झाल्यानंतर लग्नाचा दिवस येतो। लग्नाच्या दिवसामध्ये आपण आता ही पानं पाहिली तर लग्नाच्या दिवशी मध्ये पहाटे सकाळी गावातील तरुण उठून जांभळाची पानं असतील, आंब्याची पानं असतील, उंबराची पानं असतील ती आणून प्रत्येक नवरदेवाचा नवरीचा जो मांडव आहे त्या मांडवाला सजवलं जातं आणि या पूर्ण नैसर्गिक पद्धतीने या लग्न समारंभाला सुरुवात होते। त्यानंतर मग नवऱ्या मुलाला नवरी मुलीला मुंडावळ्या बांधणं असेल। आता आपण पाहत असाल या मुंडावळ्या आहेत या रुईच्या फुलाच्या आहेत, तर आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या मुंडावळ्या वापरत होते ते रुईच्या फुलाच्या वापरत होते त्या मुंडावळ्या चढवून नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलाचा मामा असेल त्याच्या हस्ते ते मुंडावळ्या चढवल्या जातात आणि पुढे नवरदेव लग्नासाठी नवरीकडे घेऊन गेला जातो।
आणि लग्नानंतरचा पुढचा जो दिवस आहे तो त्याला फेटा उघडण्याचा दिवस बोलतात आणि ती एक आदिवासी समाजामध्ये लग्नाची अशी परंपरा आहे जी अतिशय नैसर्गिकरित्या वापरली जाते आणि निसर्गासोबत समतोल राखून ही आदिवासी लग्न परंपरा चालत आहे. पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड यो इडा जाऊ द्या घरच्या कुळसाईला यो इडा जाऊ द्या घरच्या कुळसाईला यो इडा जाऊ दे घरच्या कुळसाईला यो इडा जाऊ दे घरच्या कुळसाईला अंगोरच्या कुळसाई असावे औशीचे असावे औशीचे घरच्या कुळसाई असावे औशीचे असावे औशीचे नवराय ग तुझ्या सावलेला नवराय ग तुझ्या सावलेला नवराय ग तुझ्या सावलेला नवराय ग तुझ्या सावलेला पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड पानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड अयो इडा जाऊ द्या गावच्या गावदेवाला यो इडा जाऊ दे गावचे गावदेवाला यो इडा जाऊ दे गावच्या गावदेवाला यो इडा जाऊ दे गावच्या गावदेवाला गावाच्या गावदेवा असावे औशीचे असावे औशीचे गावाच्या गावदेवा असावे औशीचे असावे औशीचे नवारी आहे रे तुझ्या सावलेला 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 पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड अयो इडा जाऊ द्या घरच्या बोयरीला यो इडा जाऊ द्या घरच्या बोयरीला इडा जाऊ दे घरच्या भयरीला यो इडा जाऊ दे घरच्या भयरीला अंगोरच्या भयरी असावे औशीचे असावे औशीचे घराच्या भयरी असावे औशीचे असावे औशीचे नवराय ग तुझ्या सावलेला नवराय ग तुझ्या सावलेला नवराय ग तुझ्या सावलेला नवराय रे तुझ्या सावलेला पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड पाचपानाचा इडा सुपारीचा खंड सुपारीचा खंड अयो इडा जाऊ द्या घरच्या मर्याईला यो इडा जाऊ द्या घरच्या मर्याईला इडा जाऊ दे घरच्या मर्याईला यो इडा जाऊ दे घरच्या मर्याईला गोरोच्या मर्याई असावे औशीचे असावे औशीचे घराच्या मर्याई असावे औशीचे असावे औशीचे अनावारी आहे ग तुझ्या सावलेला नवारी आहे ग तुझ्या सावलेला नारी आहे ग तुझ्या सावलेला नारी आहे ग तुझ्या सावलेला